तर आपण स्ट्राईक वर पाहतो गुणवंत गोवारी आणि नॉन स्ट्राईकला शुद्ध सिंदप अर्थातच सिद्ध आणि गोलंदाजी मार्क वरती आहे तो नयन खांबे. नयनचा पहिलाच बॉल इनिंग मधला पाहूया गुणवंतसाठी आणि लॉंग ऑन फटका खेळला गेलाय आणि बॉल चला वन बाउंड सीमा पार चौकार आलेल्या आपल्या संघाला आणि आपल्या स्वतःला चौकाराने आपलं खातं खोलून दिले ते गुणवंत अर्थातच अमित गोवारी याने. नक्कीच एक सूचना आलेली आहे आयोजकांच्या माध्यमातून जेवढे आपल्या संघामध्ये प्लेयर दिलेले आहेत तेच प्लेयर तुम्हाला खेळवावे लागतील. कोणालाही वाईल्ड कार्ड एंट्री देणार नाही याची प्रत्येकाने नोंद घ्यायची असेल. प्रत्येक संघ नायकाला संघ मालकाला सूचना आहे की नवीन मध्ये कोणालाही जे संघ आपल्याला असोसिएशनच्या माध्यमातून जो आपला संघ चॉईस करून दिला आहे तोच खेळाडू मैदानामध्ये खेळला पाहिजे. बॉल द्या बॉल. तर नक्कीच गुणवंत याने आपल्या चौकाराने आपल्या संघाचं आणि स्वतःचं खातं खोललंय. आल्या नयन खांबेवर आक्रमण केलंय आणि आपल्या बॅट मधून पहिलाच बॉल वन बाउंड सीमा पार पोहोचवून दिलाय तो गुणवंत याने. ग्लिस्टरच्या माध्यमातून देखील कामोटे क्रिकेट असोसिएशनला सातत्याने सहकार्य असतं. तोच ग्लिस्टर मास्टर संघ आज मैदानामध्ये दिसतोय. गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले त्यांनी आणि आव्हान दिले ते फलंदाजीसाठी श्री गणेशा टायगर फोर्स. नक्कीच संघ मालक असतील याचे टायगर भाऊ सगळ्यांचे लाडके शंकरभाई जाधव पनवेल टायगर ग्रुप अध्यक्ष यांच्या मालकीचा संघ. त्याचप्रमाणे अतुल औटी देखील. तर नयन खांबेचा पुढील बॉल गुणवंतसाठी आणि रिव्हर्स स्लिप खेळायचा प्रयत्न होता परंतु काहीसा चेहऱ्याला बॉल लागलाय परंतु बॉल नक्कीच जाईल निर्धाव. बॉल चालाय डॉट. नक्कीच प्रत्येक खेळाडूंना आपली या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. आतापर्यंत 2 चेंडू हाताळलेत, एक चौकार आलाय त्यामध्ये. पुढील बॉल आणि हा चांगला बॉल चांगल्या प्रकारे स्वतःला कमबॅक केले ते नयन खांबे आणि पहिल्या बॉल वरती जरी चौकार दिला होता परंतु पुढील 2 बॉल चांगल्या प्रकारचे खेळले होते आणि ते दोन्ही बॉल निर्धाव गेलेत. असे आतापर्यंत 3 बॉल हाताळले ते नयन खांबे याने. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पुढील बॉल गुणवंतसाठी आणि हा एक मोठा आक्रमक आहे परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा झेल होतोय ड्रॉप, झेल होतोय मिस. जर का झेल ड्रॉप केला तर मॅच ड्रॉप होऊ शकते असं काहीसं समीकरण सातत्याने आपण क्रिकेटमध्ये पाहत असतो. हा बोल ना. हॅलो नाही तर पाहूया गुणवंतसाठी पुढील नयन खांबेचा बॉल कशा स्वरूपात. धावसंख्या झाली ती 6 आणि हा पुन्हा एक फसवा चेंडू होता. नक्कीच अंगाचा की बॅटचा वेध घ्या. नक्कीच बॅट कट होती. धावसंख्या झाली ती 1 आणि पुढे धावसंख्या झाली 7. तर नक्कीच भाऊजींकडून गुणवंत गोवारीच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आलेले आहेत मिळवण्याला. आणि अप्रतिम दर्जाचा कव्हरच्या दिशेने बॉल चला सीमा पार. सिंधच्या कणकणीत असा षटकार. अप्रतिम दर्जाचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला. बॉल आला ज्या दिशेने बॉल आला त्याच दिशेने बॅट भिरकावून दिली आणि बॉल लगावला सीमा रेषा पार. षटकार. या षटकाने धावसंख्येचा बोर्ड पुढे सरकेल. नक्कीच धावसंख्या झाली ती 13. पाहूया एक वेल पर्सनॅलिटी असा आपण या सिंधपला पाहतोय. त्याची हेअरस्टाईल वेगळी असते, खेळण्याची शैली वेगळी आहे. एक युवा उद्योजक म्हणून देखील सिद्धेश सिंधपकडे पाहिलं जातं.
नक्कीच यांच्याकडे संपर्क साधा आपल्याला उत्कृष्ट दर्जाचं पनीर जवळपास नवी मुंबईमध्ये मॅक्झिमम हॉटेल्सला त्यांच्या माध्यमातून पनीर सप्लाय केलं जातं. असे एक युवा उद्योजक आहे ते सिद्धेश हिंदप. आणि आता गोलंदाजी मार्कवरती एक नवीन गोलंदाज आलाय तो जय, एक रफ्तार गोलंदाज. सातत्याने माऊली 11 संघाकडून खेळ करताना आपण पाहतो जयला, परंतु आज तो नेतृत्व करतोय ग्लिस्टर ब्लास्ट या संघाकडून. गोलंदाजी मार्कवरती आलाय, वैयक्तिक पहिला आणि संघाकडून दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय तो जय. सिद्धेशने काहीशी टिप्स दिले गुणवंताला, बघूया त्या पाहूया. गुणवंत ऑन स्ट्राईक, प्रत्येक षटकाला 500 रुपये. पहिलाच बॉल जायचा आणि हा काहीसा फुल टच बॉल, बॅटचा बॉल संबंध झाला नसला तरी पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे आणि त्यावरती मिळतील 4 धावा. तब्बल 5 धावा जोडल्या जातील. 13 आणि 5 धावा अशा होता टोटल तब्बल 18 धावा. नक्कीच बायच्या स्वरूपात हा चौकार मिळालाय आणि नक्कीच नो बॉल म्हटलं तर अर्थात फ्री हिट आले. 1 ऑक्टोबर 2015 रोजी हा फ्री हिटचा डिसिजन अंमलात आणला. तेव्हापासून प्रत्येक नो बॉलच्या बॉलवरती जर का तो आपली विकेट गेली, पुढील बॉलवरती तर विकेट एक तुम्हाला जीवदान असतं. अर्थात फ्री हिटचा चेंडू असेल. पाहूया गुणवंत काय करतोय फ्री हिट वरती. आणि आल्या आल्या जसा बॉल आला तसा भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरती. नक्कीच सँडी भाऊ बोलल्याप्रमाणे 500 रुपये लागू. नक्कीच बराच वेळ गुणवंत मैदानामध्ये प्रयत्न करत होता, परंतु खूप प्रयत्नाच्या नंतर एक मोठा एक सक्सेसफुल त्यांच्या हातामध्ये आला. एक मोठा फटका त्यांच्या बॅट मधून निघाला, तो मिड विकेटच्या डोक्यावरून. षटकार धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 24. पाहूया काहीसं मागडं षटक या ठिकाणी पाहायला मिळते आणि पुन्हा एक बॉल फिरवायचा प्रयत्न होता, परंतु नक्कीच मिड विकेटच्या दिशेने बॉल गेला. त्या नयन खांबे तैनात आहे. नक्कीच मिसफील्ड होते. पुरेपूर चपळाईने 2 धावा पूर्ण. नक्कीच थोडी पहिली ओव्हर थोडी हलकी गेली असली तरी पुढील ओव्हर मध्ये धावसंख्या रिकव्हर करू असं दोघांनी काहीतरी पण मनाला लावला होता आणि त्याचप्रमाणे फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते सिद्धेश आणि गुणवंत या जोडीच्या मार्फत. पाहूया. आणि हा एक चांगला बॉल, नक्कीच पायाचा वेध घेणार होता, परंतु नक्कीच पंचांचा निर्णय काय असेल पाहूया. नक्कीच पंचाने अपील देखील फेटाळले. नक्कीच पायाचा वेध घेणारा चेंडू होता. जयचा तिसरा बॉल उत्तुर पडला असा. नक्कीच संदेश भगत यांनी लावलेले 500 रुपये गुणवंतला मॅच संपला दिले जातील. चेरेबा डेव्हलपरचे सर्वा गुणवंत गोवारी युवा उद्योजक. तर पाहूया पुढील बॉल आणि हा रफ्तार बॉल तेवढाच हेलिकॉप्टर उडवला, परंतु पाहूया खूप ताकद कमी पडली आणि नक्कीच गुणवंत होत आहेत बाद. हर्षल तेरवणकरच्या माध्यमातून एक उत्कृष्ट असा झेल मुख्य असा फलंदाजाचा पाहायला मिळाला. तर पाहूया आता गुणवंतची जागा घेण्यासाठी कोण जाईल मैदानाचा ताबा घेण्यासाठी. नक्कीच गणेश कोळी. तर नक्कीच गणेश कोळी गेल्या मैदानाचा ताबा घेण्यासाठी. गुणवंतने तब्बल 9 बॉल केले होते, त्यामध्ये 15 धावा कुठल्यात. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली तर 26 वरती. 26 धावेवरती पहिला धक्का बसलाय तो श्री गणेश टायगर फोर्स संघाला. पाहूया सलामीर जोडीमध्ये आलेला सिद्धेश आणि आता त्याला साथ देण्यासाठी निघालाय तो गणेश कोळी. गणेश कोळी देखील एक कामोट्यामधील अष्टपैलू खेळाडू, नौपाडा गावामधील एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. धावसंख्या झाली ती 26. 1 बाद 26. एक चांगली धावसंख्या जमा केली ती टायगर फोर्स श्री गणेश संघाच्या दोन्ही फलंदाजाने. समाधानकारक ही धावसंख्या आहे. गोलंदाजी मार्कवरती तो जय सामना करेल गणेश कोळी. पाहूया गणेशचा. आणि हा चांगला अप्रतिम दर्जाचा बॉल खोलवरचा होता, परंतु नक्कीच पंचांचा लेग बाईसचा इशारा असेल.
या एकेरी धावसंख्येने धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. नक्कीच आतापर्यंत 5 बॉल हाताळले गेलेच. 13 धावा कुठल्या त्या बॉलिंग वरती, परंतु 14 धावसंख्या झाल्या ती 27. पाहूया पुढील बॉल सिद्धेसाठी आणि काहीसा तांत्रिक अडचण आढळली ती जयला. पाहूया जयचा अंतिम चेंडू या षटकामधील कशा प्रकारचा सिद्धे सिंदप देखील चांगला एक बॉल खेळलाय, मात्र त्यामध्ये एक षटकार ठोकलाय. आणि पाहूया शेवटचा चेंडू आणि हा काहीसा दिशाहीन आणि दिशा भरकटलेला चेंडू मिळेल वाईड बॉल. नक्कीच एक धाव घेतली जाईल. एकीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 28. नी समाधानकारक श्री गणेशा टायगर फोर्स या संघाला समाधानकारक अशी धावसंख्या उभी करून दिली ती सिद्धे सिंदप याने. पाहूया पुढील चेंडू अंतिम चेंडू असेल. या चेंडू काय होतं पाहूया. आणि हा चांगला फटका खेळला होता, परंतु नक्की झेल घेण्याचा प्रयत्न केला जयने, परंतु झेल मिस केला कारण बॉलचा स्पीड जास्त होता. मात्र एक धाव नक्कीच घेतली जाईल. पहिल्या ओव्हरला सिद्धे सिंदपला शेवटचा बॉल मिळाला होता, त्यावरती त्याने षटकार ठोकला. दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील हा शेवटचा बॉल खेळला, त्यावरती एक धाव आले. वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय सिद्धे सिंदप. धावसंख्याची धावसंख्या 2 ओव्हरच्या अखेरीस नंतर झाली आहे ते 29. 1 बाद 29. नक्कीच आपण एक भव्य दिव्य आयोजन पाहता येते. जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा मंडळ कामोठे यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य KGN अर्थात कामोठे जुई नौपाडा आणि कामोठे प्रीमियर लीग भव्य दिव्य अशी स्पर्धा, 4 दिवसाची स्पर्धा. या 4 दिवसाच्या स्पर्धेसाठी खूप सारे मोठे आयोजक आणि नियोजक यांच्या माध्यमातूनच ही स्पर्धा पार पाडली जाते. आदरणीय रविराज भगत यांचा संघ आज खुश आहे. बॅक टू बॅक 3 मॅच जिंकलेत. पुढील मॅच साठी त्यांना देखील खूप खूप शुभेच्छा असतील. या केजीएन मध्ये पण देखील फॉर्म मध्ये आहेत. नक्कीच दोन्ही बाजूने चांगलंच वजन वाढलं त्यांचं. नयन खांबे वैयक्तिक दुसरं आणि संघाकडून तिसरं षटक खंडण्यासाठी आला तो नयन खांबे. स्ट्राईकला तो सिद्धेश. पाहूया पहिलाच बॉल आणि हा काहीसा नक्कीच दिशाहीन दिशा भरकटलेला चेंडू असेल. नक्कीच वाईटच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल. एकेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 30. 2 ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या होती 29 आणि आताचा वाईट बॉल. धावसंख्या झाली ती 30. नयन खांबेचा पुढचा बॉल सिद्धेशसाठी आणि हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा घेते. नक्कीच लॉंग ऑनच्या दिशेला बॉल गेला. एक धाव सक्सेसफुल. एकेने धावसंख्या पुढे सरकते. टायगर भाऊ यांच्या माध्यमातून संघाला जवळपास 70चा टार्गेट देण्यात आला आहे आणि त्याच पद्धतीने अपेक्षाची फलंदाजी यांच्या माध्यमातून केली जाते. सिद्धे सिंदप आता नव्याने आलेला फलंदाज गणेश कोळी आणि हा एक मोठा फटका खेळला, परंतु उंची जास्त आहे, लांबी कमी आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि हा इथे झेल ड्रॉप होतोय. काही सगळ्याच्या क्षेत्ररक्षक या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु नक्कीच याचा फायदा पुरेपूर झालाय तो श्री गणेशा टायगर फोर्स संघाला आणि पुन्हा एक मिस थ्रो होतोय. नक्कीच धावून पाहता पाहता बघता बघता 4 धावा पूर्ण केल्या आहेत. वाह, या 4 धावांनी धावसंख्या नक्कीच पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 35. जिथे झेल होता तो झेल सोडला. जिथे 2 धावा होत्या तिथे 4 धावा दिल्या. या 4 धावा खूप महाग घेणाऱ्या काळामध्ये पडू शकतात याची फक्त नोंद ग्लिस्टर भाषा संघाने घ्यायची आहे. नक्कीच त्याचा फायदा गणेश कोळी यांना झालेला आहे. आणि हा काहीसा खोलवरचा बॉल, परंतु लांबी स्टंप पासून खूप लांब आहे. नक्कीच पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय आणि या वाईट चेंडूने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या झाली ती 36. वाईट चेंडू. पाहूया नाईनचा पुढील बॉल आणि या रिव्हर्स स्लिप खेळायचा प्रयत्न होता, परंतु पाहूया प्रयत्न काहीसा फसलाय. आणि पाहूया थर्ड अंपायर
थर्ड अंपायर आहेत या ठिकाणी उपस्थित, नक्कीच आपल्याला योग्य तो डिसिजन देतील. पंचांची भूमिका देखील या संपूर्ण स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाची आहे. गेली आजचा तिसरा दिवस आहे आणि पंच एका जागेवर तटस्थ उभे राहून योग्य तो न्याय आपल्या संपूर्ण सामन्याला देत आहेत. रनआउट, OUT आउट. गरज नसतानाही स्ट्राईक सोडली होती, नॉन स्ट्राईक सोडली होती. संदेश सिंदपने स्वतःची आत्महत्या करून घेतली क्रिकेटच्या भाषेमध्ये, कारण तो अपेक्षित फलंदाजी करत होता. वैयक्तिक तब्बल 8 धावांवरती 3 चेंडू आणि 8 धावा कुठल्या होत्या. काहीच गरज नसताना देखील सिद्धेशने आपली आत्महत्या क्रिकेटच्या माध्यमातून केली आहे. कृष्णा मिश्रा सकाळपासून या ठिकाणी उपस्थित आहेत. नक्कीच कृष्णाच्या माध्यमातून रेड डेव्हिल दिल्लीची टीम सातत्याने संपूर्ण भारतभर बरेचसे सामने खेळत असतात. नवीन आता फलंदाज मैदानाच्या दिशेने रवाना झालाय. प्रतीक भगत, अर्थातच बाळा. पाहूया प्रतीक आपल्या संघासाठी, अर्थातच श्री गणेशा टायगर फोर्स या संघासाठी कशा प्रकारचं योगदान देईल. श्री गणेश संघ म्हटलं की अचूक नाव येते ते अतुल आवटे असतील, म्हणजे प्रवीण कवडे असतील, नितीन कवडे असतील, सचिन यांच्या माध्यमातून हा श्री गणेश संघ उभारला गेलाय. आणि आज संलग्न आहे तो श्री गणेशा टायगर फोर्स या संघासोबत. नक्कीच पुढचा देखील बॉल ब्लॉक, चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ते नयन खांबे याची. काहीसा ग्लिश संघ सुरुवातीच्या काळात थोडा महागडा दिसत होता, परंतु नक्कीच पुढच्या 2 ओव्हरीमध्ये धावसंख्या कव्हर केले. आणि पाहूया, आणि हा एक मोठा फटका येतो तो प्रतीकच्या माध्यमातून आणि बॉल चाललाय सीमा पार. सॉरी, गणेश कोळीच्या बॅट मधून बॉल चालला सीमा पार. खणखणीत असा षटकार. गणेश कोहलीची शरीर अशी जरी का बारीक असली परंतु ताकद खूप आहे. यासाठी बोललं जातं शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. ज्या पद्धतीने बॉल आला त्या पद्धतीने बॅट भिरकावून दिली आणि बॉलला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार. पाहूया नयन खांबेचा पुढील बॉल. आणि हा खोलवरचा ब्लॉक असा बॉल होता, नक्कीच बॅटने अडकवला गेलाय. नक्कीच एकेधारी एक धाव चपळाईने पूर्ण केली आणि धाव संख्या झाली ती 3 ओव्हरच्या अखेरीस 43. एक समाधानकारक धावसंख्या उभारली गेली. कृपया 12व्या खेळाडू असं त्यांनी आपलं पाणी घेऊन जायचं आपल्या फलंदाजासाठी क्षेत्ररक्षणासाठी. तर या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती आला आहे एक अष्टपैलू खेळाडू मेजर विनायक. अर्थात सगळ्यांना त्यांची ओळख म्हणून मेजर आहे. नक्कीच आर्मी मधून रिटायरमेंट झालेले असे एक अष्टपैलू खेळाडू या ग्लिस्टर ब्लास्टर्स संघाला लाभले आहेत ते मेजर विनायक काटकर. वैयक्तिक पहिला आणि संघाकडून 4थे षटक. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत या इनिंग मधले. श्री गणेशा टायगर फोर्स संघाकडे या 12 चेंडूवरती किती धावसंख्या उभारून देईल हे गणेश कोळी आणि त्याला साथ देणारा प्रतीक यांच्या बॅट मधून
येणाऱ्या 12 चेंडूमध्ये किती धावा कुठल्या जातील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. संघ मालक आणि संघ नायक याच्या आतुरतेने वाट पाहतोय. पहिलाच बॉल मेजर यांचा गणेश साठी आणि हा अप्रतिम दर्जाचा पूल केलाय. नक्कीच प्रकाश शिंदे बॉलच्या मागे आहेत, जय सोबत आहे आणि नक्कीच जयने बॉल अडवलाय. चपळाईने 2 धावा पूर्ण, दोहेरीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 45. अजूनही 11 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये शिल्लक. या इनिंग मधला गणेश कोळी ऑन स्ट्राईक आणि हा एक मोठा फटका आलाय. पाहूया लांबी किती असेल आणि नक्कीच बॉल चाललाय कुठपर्यंत याचा इशारा पंच करते. नक्कीच बॉल चालला 1 बाउंड सीमा पार. गणेश कोळीचा दुसरा दर्जेदार चौकार. चौकीला नक्कीच धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 49. संघाला, संघ नायकाला आणि संघ मालकांना अपेक्षित अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. ती गणेश कोळी याची वैयक्तिक तब्बल 17 धावांवरती खेळतोय. 8 चेंडू आतापर्यंत खेळ, त्यामध्ये 17 धावा कुठल्या आपल्या संघासाठी. आणि हा चांगला बॉल, नक्कीच पंचांचा वाईड बॉलचा इशारा असेल. अतिरिक्त धाव काहीसा चौकारानंतर मेजर साहेब कदाचित प्रेशर मध्ये आले असतील आणि संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पाहूया आणि हा एक मोठा फटका येतो गणेश कोळीच्या बॅट मधून. बॉल गेला गेनू नारायण म्हात्रे स्टँडच्या डोक्यावरून सीमा पार. खणखणीत असा षटकार. षटकाला नक्कीच मोठ्या प्रमाणावरती धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 56. या ठिकाणी संघाचे संघ मालक शंकरभाई जाधव अर्थातच टायगर उभे राहिलेत, कारण की नक्कीच मॅच ही हाय व्होल्टेज होईल यामध्ये कोणालाही शंका नाहीये. परंतु गणेश कोळीसाला ज्या कामगिरीसाठी पाठवलं होतं तीच कामगिरी पूर्ण करून तो गणेश कोळी. पुढील बॉल मेजरचा, काही तर स्लोअर चेंडूचा आणि नक्कीच बॉल पूल केलाय. पूल होतोय सक्सेसफुल आणि नक्कीच पंचांचा येतोय नो बॉलचा इशारा. अर्थातच उंची जास्त असल्यामुळे 5 धावा गणेश कोळीच्या खात्यामध्ये नक्कीच जाईल आणि धावसंख्या जोराने पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 61. नक्कीच उघडा डोळे बघा नीट. पुढचा बॉल आहे तो फ्री हिट. या फ्री हिट वरती आक्रमण करेल का, की या आक्रमणाला मेजर अडकवतील का, पाहूया. आणि नक्कीच आक्रमण केले, परंतु नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे, परंतु मिस फील्ड होते आणि नक्कीच या ठिकाणी हा एक येतो चौकार घेण्याच्या बॅट मधून. पाहूया बेमर, नक्कीच पाहूया. थर्ड अंपायर रिव्ह्यू आहे. विजय बालाजी थर्ड अंपायर. पंचांचा नो बॉलचा इशारा असेल नक्कीच आणि बेमर आहे. बॉलर चेंज, 2 बेमर झालेत. या मैदानावरती मेजर साहेबांना सातत्यावर प्रॅक्टिस मध्ये बघत असतो, परंतु आज काहीसा वेगळं प्रकरण या ठिकाणी होत आहे. नक्कीच याचा पुरेपूर फायदा झालाय तो श्री गणेशच्या टायगर फोर्स संघाला. संघाची धावसंख्या झाली ती 62 आणि आता नवीन गोलंदाज मेजर यांची जागा घेण्यासाठी आले ते ग्लिसरचे हेड, ग्लिसरचे हेड युवा युद्धोचक सचिन गवण सर, लावण सर. तीन बॉल झालेत. नक्कीच फ्री हिटचा बॉल असेल. बघूया गणेश आक्रमण चढवतो का, की सचिन सर त्याला कंट्रोल करतात का. करूया फिरकी गोलंदाज आणि नक्कीच फिरकी गोलंदाजाला गणेशने रोखण्यामध्ये सक्सेसफुल. चपळाईने या ठिकाणी मात्र गणेशने 2 धावा आपल्या खात्यामध्ये जोडले गेले आहेत. या दोन्ही धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 68.
एक समाधानकारक एक संघाला अपेक्षित अशी धावसंख्या या ठिकाणी उभारण्यामध्ये चांगलाच प्रयत्न केला तो गणेश कोळी याने. आतापर्यंत 12 बॉल खेळावे त्यामध्ये 33 धावा कुठल्यात. चांगली फलंदाजी गणेश कोळीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळते. सचिन टू गणेश पाहूया. आणि हा एक मोठा फटका येतोय. बॉल दिला भिरकावून स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि बॉल चालाय सीमा पार. गणेशचा षटकार. संघाला जी पाहिजे होती तशीच फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती गणेश कोळी याची. वैयक्तिक तब्बल 39 धावांवरती खेळतोय. आतापर्यंत 13 चेंडूचा खेळ त्याने खेळलाय. वैयक्तिक 39 धावा आपल्या खात्यामध्ये ठेवल्यात. धावसंख्या झाली ती 74. अजून 11 चेंडूंचा फरक आहे अर्धशतकासाठी गणेश कोळीच्या. नक्कीच त्याच्या संघाकडून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या खेळीसाठी. टायगर भाऊंना अपेक्षित अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते. पाहूया सचिन सरांचा पुढील बॉल असेल तो गणेश साठी काय असेल. आणि खोलवरचा चांगल्या प्रकारे कम बॅक केलंय आणि नक्कीच ही ओव्हर संपली आहे. संघाची धावसंख्या झाली ती 74. एक मोठी धावसंख्या या ठिकाणी उभी करून दिलेली ती गणेश कोळी याच्या माध्यमातून. 14 चेंडू 39 धावा. नक्कीच उर्वरित 6 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल मैदानामध्ये. आणि जर का त्या 74 काहीस मागडं षटक ठरलं ते सचिन सर आणि विनायक यांचं. तब्बल 31 धावा या 4थ्या ओव्हरवरती आल्यात. तर पाहूया धावसंख्या कंट्रोल मध्ये आणण्यासाठी कोण येत आहेत. कामत सर. यस, खारघर पोलीस स्टेशनचे सॉरी खांदेश्वर पोलीस स्टेशनचे API पोलीस अधिकारी आदरणीय कामत सर गोलंदाजी मार्क वरती आहे. माणूस कोणत्याही पदावरती गेला तरी त्याच्यामध्ये जी खेळाडू वृत्ती असते ती आपल्याला प्रत्येक वेळी सातत्याने मैदानामध्ये पाहायला मिळते. काल चव्हाण सर आले होते ते देखील ACP होते आणि आज API आले ते कामत सर गोलंदाजी मार्क वरती. पाहूया कामत सरांचा पहिलाच बॉल नीरज साठी. आणि हा नीरजने केले आक्रमण आणि आक्रमण. बॉल गेला लॉंगॉनच्या डोक्यावरून सीमा पार. खणखणीत असा षटकार. प्रतीक अर्थातच बाळा प्रतीकने हल्ला चढवलाय. हा पहिलाच बॉल होता. तर पहिल्यांदा स्ट्राईकला आला आणि पहिल्याच बॉलवरती आपला षटकाराने आपलं खातं खोलून दिलंय. प्रतीक उर्फ नाग्या. तर नक्कीच पहिल्या बॉलवरती आक्रमण चढवलं. धावसंख्या झाल्या ते 80. अजूनही 5 चेंडू शिल्लक आहे. पाहूया जवळपास हायेस्ट स्कोर असू शकतो या इनिंग मधला या दिवसांमधला. पाहूया. आणि हा एक चांगला फटका या ठिकाणी. परंतु प्रकाश शिंदे याचा क्षेत्ररक्षण चांगल्या प्रकारे या ठिकाणी. आणि जो खेळाडू अर्धशतकाच्या जवळ आलाय तो गणेश कोळी आता आलाय स्ट्राईकला. गणेशकडे 4 बॉल शिल्लक आहेत. जर का गणेशने 11 धावा केल्या तर नक्कीच त्याचं अर्धशतक पूर्ण होईल. वैयक्तिक असा 39 धाव्यांवरती खेळतोय तो गणेश कोळी. त्याला साथ देतोय प्रतीक भगत अर्थातच नाग्या. तर पाहूया गणेश कोळी टू कामत सर. पाहूया. आणि हा एक मोठा फटका आक्रमण केले. नक्कीच या ठिकाणी अप्रतिम दर्जाचा झेल होतो तो नयन कांबेच्या माध्यमातून. आणि या ठिकाणी झालाय गणेशचा झेल आणि संपला गणेशचा खेळ. मात्र अपेक्षित समाधानकारक अशी फलंदाजी केली ती गणेश कोळी आणि वैयक्तिक 39 धावांवरती बाद झालाय. रोहित. जरा गणेशसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. वैयक्तिक 39 धावा 14 चेंडू 15 चेंडू 39 धावांवरती बाद झाला. अप्रतिम दर्जाची फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली त्याची. आणि आता या ठिकाणी रोहित आलाय.
एक हट्टाकट्टा असा अष्टपैलू खेळाडू, 3 चेंडू शिल्लक आहेत. यापुढे होणार सामना असेल तो मातोश्री 11 विपक्ष BBA रेड डेव्हिल्स लीगल. तर या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल की नाणेफेकीसाठी यायची असेल तर पाहूया कामस्थानांचा पुढील बॉल निखिल साठी काय असेल. आणि हा खोलवरचा ब्लॉक असा बॉल परंतु नक्कीच बॅटने अडकवण्यात आणि लॉंग ऑन दिशेला बॉल फटका खेळलाय. या ठिकाणी एक धाव नक्कीच घेतली जाईल. आणि प्रतीक भगत पुन्हा आलाय स्ट्राईकला. आतापर्यंत प्रतीकने 2 बॉल खेळले, त्यामध्ये एक मोठा षटकार मारला होता व 1 धाव घेतली होती. वैयक्तिक 7 धावांवरती खेळतोय. संघाची धावसंख्या झाली ती 82. शेवटचे अंतिम 2 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया 2 चेंडू. हा एक मोठा लॉंग ऑन दिसला बॉल फटका ठोकणार परंतु क्षेत्रक्षेत्र तिथे टर्न आणि अप्रतिम झेल या ठिकाणी नक्कीच कामत सरांना दुसरी सफलता मिळाली आणि सौरभ पाटीलच्या माध्यमातून एक चांगला झेल या ठिकाणी घेण्यात आलाय. आणि आता नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय तो मयूर चिमणे. गिरीश चिमणे यांच्या आधिपत्याखाली बंधू मयूर चिमणे, सौरभ पाटीलला देखील आपण रोहा प्रीमियर लीग मध्ये ग्रामीण मध्ये त्याला पाहतो आपण. आणि हा एक खोलवरचा ब्लॉक असा बॉल चांगल्या प्रकारचं कमबॅक करून दिलंय कामत सर यांनी. आणि नक्कीच 5 ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या झाली ती 83. आणि जिंकण्यासाठी 84 धावांचं आव्हान दिले ते ग्लिस्टर ब्लास्टर संघाला. जरा गणेश कोळीसाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. तर नक्कीच जय हनुमान कामोठे यांच्या माध्यमातून अर्थातच जय हनुमान सामाजिक सांस्कृतिक क्रीडा कला यांच्या माध्यमातून ही भव्य दिव्य आयोजनाचे प्रमुख आहेत ते आपल्या सगळ्या कामोठे क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय सागरभाऊ पाटील असे त्यांना साथ देतील त्यांचे सगळेच मित्र. नक्की यापुढे होणारा सामना असेल तो मातोश्री 11 विपक्ष BBA रेड डेव्हिल लीगल संघ. दोन्ही संघाच्या संघनायकांना मातोश्री 11 संघाच्या संघनायकाला त्याचप्रमाणे BBA रेड डेव्हिल लीगल संघाच्या संघनायकाला नाणेफेकीसाठी या ठिकाणी आमंत्रित करण्यात येत आहोत. मातोश्री व BBA रेड डेव्हिल्स लीगल संघ दोघांच्या संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी ओके रेड डेव्हिल्सचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. लीगल संघ BBA रेड डेव्हिल लीगल संघ आलेले आहे. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी नाणेफेकीसाठी. कॉइन घेऊन गेली तर आपण या ठिकाणी पाहतोय की मातोश्री 11 संघाने पहिल्या दिवशी तब्बल 82 स्कोर हायेस्ट स्कोर ठेवला होता परंतु आजच्या तिसऱ्या दिवशी हायेस्ट स्कोर ठेवला आहे तो श्री गणेश शाह टायगर फोर्स संघाने 83 धावा रविराज भगत यांच्या माध्यमातून या ठिकाणी नाणेफेक केली जाते. रविराज भगत ह्या संपूर्ण KG आणि KPL चे एक प्रमुख आयोजक आहे. पाहूया नाणेफेक केली जाते त्यांच्या माध्यमातून आणि BBA रेड डेव्हिल यांच्या माध्यमातून नाणेफेक ते जिंकले आहेत. लवकरच आपला कौल देतील. प्रत्येक संघाच्या संघनायकाचा विचार केला तर नाणेफेक झाली की नक्कीच प्रत्येक संघ हा 99% तरी गोलंदाजी स्वीकारत असतो. 1% कुठेतरी डिसिजन वेगळं येतं अर्थात फलंदाजी येते परंतु प्रत्येकाची खेळाची शैली वेगवेगळी आहे. तर पाहूया आता मैदानामध्ये आले ते सलामीर फलंदाज.
बॉल यस रवी भाऊ ओर घ्या आपण घे पडून दे ए तो बॉल मित्रा तर नक्कीच प्रथमतः नाणेफेक जिंकून ग्लिस्टर ब्लास्टर्स संघाने क्षेत्र स्वीकारलं होतं आणि आव्हान केलं होतं ते श्री गणेशा टायगर फोर्स संघाला फलंदाजीसाठी आणि टायगर फोर्सच्या फलंदाजांनी तब्बल 83 धावांचं आव्हान या ठिकाणी उभं ठेवलंय आणि आव्हान दिले ते ग्लिस्टर ब्लास्टर या संघाला. पाहूया सलामीर जोडी मैदानामध्ये उतरले ती इन्स्पेक्टर कामत सर व आणि नयन खांबे आणि विनायक काटकर दोन्हीही अष्टपैलू खेळाडू आहेत या संघामधले. यशशिरकाच्या भूमिकेमध्ये पाहतो आपण तो गिरी चिमणे एक कामोड्यामधील एक सिनियर खेळाडू आणि गोलंदाजी मार्क वरती आहे ज्याने स्वतःच्या बॅट मधून तब्बल वैयक्तिक 39 धावा कुठल्या आणि आपल्या संघाला 83 धावांचं लक्ष दिलं. तोच गणेश कोळी आता गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. तर पाहूया संघाकडून पहिला आणि वैयक्तिक पहिल्यासाठी घेऊन आला तो गणेश कोळी. स्ट्राईकला येतो नयन खांबे आणि हा चांगला एक फटका आणि बॉल चाललाय वन बाउन्स सुस्वागतम असा चौकार नयन खांबेच्या बॅट मधून येतोय. संघाचा आणि वैयक्तिक या चौकानं खातं खोललंय नयन खांबे यानं कारण की नक्कीच आव्हान खूप मोठं आहे. असेच मोठे फटके खेळावे लागतील ज्यासाठी संघानं आपल्यावर विश्वास टाकून फलंदाजीला पाठवलंय. तोच विश्वास जपावा लागेल आणि त्याच प्रकारे फलंदाजी करावी लागेल. नक्कीच या ठिकाणी काहीस क्षेत्रामध्ये परिवर्तन केलं जातंय. गणेश कोळीचा पुढील बॉल नयन खांबेसाठी 55 पार केले. बॉल सोडलाय आणि हा पुन्हा लॉंगा दिशेला बॉल तटवलाय आणि गुणवंत अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालं. उत्कृष्ट असा झेल घेण्याचा प्रयत्न केला गुणवंत याने परंतु नक्कीच बॉल हाताला लागला. परंतु चपळाईने मात्र एक धाव पूर्ण केली आणि या एकीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 5. 5 धावा आतापर्यंत 2 बॉल टाकलेत गणेशने त्यावरती 5 धावा घेतले त्या नयन खांबे याने आणि आता स्ट्राईकला आलाय ते विनायक. पाहूया आणि हा बॅटची कडा घेतलाय नक्कीच आणि हा काहीसा खतरा होता परंतु नक्कीच चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती गणेश याची. तर नक्कीच चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. नयन खांबे ऑन स्ट्राईक नॉन स्ट्राईकला येतो विनायक. आतापर्यंत संघाची धावसंख्या 3 चेंडू हाताळले गेले त्यामुळे धावसंख्या झाली ती 6. पाहूया कसं एक मोठा रनर ते पाहतोय गणेश कोळीचं आणि हा एक चांगला फटका येतो मिड विकेटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमा पार खणखणीत असा नयन खांबेचा षटकार. नक्कीच षटकाराने धावसंख्या पुढे सरकली जाईल. धावसंख्या झाली ती 12. असेच मोठे मोठे फटके आपल्या संघासाठी अपेक्षित आहे कारण की धावसंख्या तब्बल 83च आव्हान या ठिकाणी टायगर फोर्स श्री गणेश संघाने
ग्लिस्टर ब्लास्टरसमोर ठेवलं, त्यामुळे मोठे फटके घेण्याची आवश्यकता या ठिकाणी आहे. तर पाहूया गणेशचा पुढील बॉल कशा स्वरूपाचा असेल. पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे नक्कीच हाणामारी केली जाते फलंदाजीच्या माध्यमातून. नक्कीच गणेश देखील प्रयत्न करेल धावसंख्या कंट्रोल करण्याची. पाहूया, परंतु खोलवरचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खोदून काढलाय. प्रतीक त्यात तैनात आहे. नक्कीच चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. एकेरीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 13. विनायक स्ट्राईकला आहे. एक विनायक आहे तो आमच्या युट्यूबच्या थेट प्रक्षेपणासमोर एडिटिंग मध्ये. तर एक विनायक आहे तो स्ट्राईकला. पाहूया, आणि हा एक मोठा फटका आलाय. बॉल चालाय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार लांब 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 षटकार. या षटकाराने धावसंख्या 6 पुढे सर केल्याने धावसंख्या झाली ती 19. समाधानकारक अशी एक धावसंख्या या ठिकाणी सलामीर जोडी उभे. धावसंख्या 19. नक्कीच अशीच धावसंख्या जर का उभी राहत राहिली तर नक्कीच हे आव्हान खूप जवळ असेल. आणि ती क्षमता, ती ताकद या ठिकाणी आपल्या फलंदाजामध्ये आहे हे सांगून देतात एक ग्लिस्टर ब्लास्टरचे दोन्ही सलामीर जोडी. नक्कीच आज त्यांचे प्लेयर प्रत्येक आयोजकांच्या माध्यमातून, असोसिएशनच्या माध्यमातून प्रत्येक संघाला 14 खेळाडू दिले होते, परंतु काही कारणास्तव त्यांच्याकडे मात्र आज 9 खेळाडू आहेत. तरी देखील ते जे आपले प्लेयर आले आहेत आपल्या सोबतचे आहेत त्यांना घेऊन हा सामन्यामध्ये उभे राहिले. त्यांचं कौतुक करा तेवढं कमीच आहे. कोणत्याही प्रकारचा वाद न करता या ठिकाणी हा सामना सुरू केलाय आणि ही त्यांच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट असेल. आणि कृपया लवकरच स्पीडअप करा, अजून बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. रोहित गुटुकडे पाहूया गोलंदाजी मार्क वरती, आणि हा चांगला रोहित वर आक्रमण केलंय. पाहूया या ठिकाणी लॉंग ऑन दिशेला फटका, परंतु गणेश कोळी याचं चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच एक धाव घेतली जाईल. पाहूया रोहित टू विनायक. क्षमता आहे, ताकद आहे विनायककडे, आणि हा फुल टॉस चेंडू होता नक्कीच. आणि या ठिकाणी झेल होता, पण झेल ड्रॉप होता, परंतु नक्कीच पंचांचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. पाहूया गोलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. थर्ड अंपायर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्या माध्यमातून फायनल डिसिजन दिला जाईल. परंतु फुल टॉस चेंडूवरती जर का बॉल बॅटच्या मिडलला आला असता तर नक्कीच सीमापार गेला असता, परंतु कडा घेतल्यामुळे नक्कीच नो बॉलचा इशारा आहे पंचांच्या माध्यमातून. नक्कीच नो बॉल अर्थात एक आपल्याला एक हिट असतो, हा असेल फ्री हिट. त्यावरती विनायक करेल का हिट याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. विनायक करेल का हिट याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण की पुढचा बॉल आहे फ्री हिट. तर पाहूया रोहित टू विनायक. आणि गुगली प्रकारचा बॉल या ठिकाणी. नक्कीच पुन्हा एक रिव्ह्यू. नक्कीच वाईटचा रिव्ह्यू. ओके, फलंदाजाने रिव्ह्यू घेतलाय. पाहूया
सुंदर डिलिव्हरी. लाईन वरतून बॉल पूर्ण आतमध्ये घुसला. तर नक्कीच फ्रीडचा संधी गमावली, परंतु पुन्हा एक आक्रमण होते आणि बॉल चारा लोंगांच्या गुणवंताच्या डोक्यावरून सीमा पार कणकणीत असा विनायकचा दुसरा लांब लांब षटकार. षटकाराने नक्कीच धावसंख्येमध्ये जोरदार धावसंख्या पुढे सरकते. जर का विनायकचा बॉल मिडलला आला की बॉल सीमा पार बाहेर जाईल यामध्ये मात्र तीळ मात्र शंका नाहीये. चांगल्या प्रकारे खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय तो ग्लिस्टर ब्लास्टरचा फलंदाज विनायक आणि नयन खांबे याच्या माध्यमातून. आणि काहीसा पुन्हा एक गुगली बॉल या ठिकाणी निखिल रोहितच्या माध्यमातून, परंतु नक्की लेग बायच्या स्वरूपात एक धाव घेतली जाईल. धाव संख्या झाली ती 28. आतापर्यंत 4 बॉल हाताळले रोहित याने. तर पाहूया अंतिम 2 चेंडू शिल्लक आहे रोहितच्या अजूनही. आणि हा काहीसा या ठिकाणी मिस फील होते, परंतु ते आणि हा अप्रतिम क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच बॉल अडवला गेलाय सुनील भोसले यांच्या माध्यमातून. दर्जेदार या ठिकाणी क्षेत्ररक्षण नक्कीच धावा अडकवण्यामध्ये कमी करण्यामध्ये सक्सेसफुल आणि खूप मदत केली ते सुनील भोसले यांनी. आणि नक्कीच 2 धावा अडकवून काढल्यात. सॉरी 1 धाव. आत्ताच्या 3 धावा. तेहरीने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 31. पाहूया पुढील बॉल. आणि हा एक पुल केला, परंतु नक्कीच बॉल स्क्वेअरच्या दिशेने बॉल चाललाय सीमा पार खणखणीत असा विनायकचा चौकार. नक्कीच चौकाराने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या झाली ती 2 ओव्हरच्या अखेरीस 35. 2 ओव्हर झाले रे बरोबर. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर पहिल्या ओव्हरला झाला होता धावसंख्या 19 व त्यानंतर आल्या 16 अशी तब्बल धावसंख्येवरती धावसंख्या झाली ती 35. बिनबाद 35. येणारे 18 चेंडू व 49 धावांची आवश्यकता. जर का ही सलामीर जोडी मैदानामध्ये टिकून राहिली तर मॅचचं स्वरूप लवकरच संपुष्टात येईल अशी शंका या ठिकाणी सगळ्यांच्याच मनामध्ये आलेली आहे. तर नाणेफेकीसाठी मातोश्री बीबीए रेड डेव्हिल्स लीग संघाने आपलं नाव लवकरात लवकर डिसिजन कळवायचं आम्हाला. इजाज भाई आपलं डिसिजन कळवायचंय. तर नक्कीच 18 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता असेल. गेली घरी कॅप्टन इजाज भाई. ठीक आहे 18 चेंडूंचा अजूनही खेळ या ठिकाणी मैदानामध्ये शिल्लक आहे. सामना सुरू होतो. श्री गणेश टायगर फोर्स विपक्ष ग्लिस्टर ब्लास्टर संघ. प्रथमतः फलंदाजी करून श्री गणेश टायगर फोर्सने 83 धावांचं आव्हान दिलं होतं व त्यानंतर आतापर्यंत 2 ओव्हर हाताळल्या त्या टायगर फोर्स संघाने आणि ग्लिस्टर ब्लास्टरच्या फलंदाजाकडून 35 धावा 2 ओव्हर मध्ये आतापर्यंत झाल्यात बिनबाद. आणि वैयक्तिक दुसरा आणि संघाकडून 3रं षटक हाताळण्यासाठी आला तो गणेश कोळी. काहीसे एक लांब लचक असा रनअप. स्ट्राईकला नयन कामे, नॉन स्ट्राईकला विनायक. पाहूया. आणि एक आक्रमण केलंय लॉंग ऑनच्या दिशेला. नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चपळाईने 1 धाव पूर्ण. छत्तीस धाव संख्या या ठिकाणी डॅशबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूंवरती 17 धावा कुठल्या त्या नयन खांबे आणि 17 धावा घेतल्या त्या विनायक कातकर यांनी. गणेशचा पुढील बॉल आणि हा एक चांगला फटकास.
आणि या ठिकाणी प्रत्येक परंतु मिसफिल्ड होते. नक्कीच त्या मिसफिल्डचा पुरेपूर फायदा होतो का पाहूया. आणि नक्कीच पुरेपूर फायदा घेतलाय तो ग्लिस्टर ब्लास्टर्सच्या दोन्ही सलामीर जोडीने. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या झाली ती 38. 16 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. अजून एक खूप महत्वाची ओव्हर आपल्या या ठिकाणी बघायला मिळते टायगर भाऊ यांची. पाहूया गणेशचा पुढील बॉल आणि हा चांगला रफ्तार गोलंदाज स्पीड हाय स्पीड मध्ये बॉल. परंतु पाहूया स्क्वेअर लेगच्या दिशेने जबाबदारी म्हणून एक टायगर भाऊ बाउंड्री लाईन वरती नक्की त्यांच्याकडे बरेचसे आतापर्यंत जेवढे या मैदानाचे सामने झालेत चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळालंय. बऱ्याचशा रील्स आम्ही पाहिल्या. तर पाहूया गणेशचा पुढील बॉल विनायक आणि हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न. बॅटची कडाई घेतली. गुणवंत बॉलच्या खाली आहे. पाहूया झेल होतो का नाही. अप्रतिम दर्जाचा झेल या ठिकाणी टिपला येतो गुणवंत गोवर याने. आणि या ठिकाणी संपतो विनायकचा खेळ. समाधानकारक अशी फलंदाजी या ठिकाणी केली ती विनायक याने. संघाची धावसंख्या झाली ती 38. अजूनही मैदानामध्ये समीकरण शिल्लक आहे ते 14 चेंडू आणि 46 धावा. आणि आता कामत आलेले आहेत आपल्या संघाचा भार घेऊन. पोलीस अधिकारी एपीआय अर्थात असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर आदरणीय कामत सर स्ट्राईकला आलेत. माणूस किती पोस्टने मोठा झाला तरी त्यामध्ये खेळाडू लपलेला असतो. पाहूया संघाचा भार सांभाळण्यासाठी आले ते कामत सर. 14 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. पाहूया नयन खांबे आणि कामत सर यांच्या बॅटमधून मोठी फटकी येतील का. आणि हा त्यांना देखील सेम बॉल टाकला. शेतकरी तैनात आहे. गुणवंत आणि बॅक टू बॅक दुसरा झेल या ठिकाणी टिपला येतो गुणवंत गोवर याने. आणि हॅट्रिकच्या उंबरठ्याहून येऊन राहिलाय गणेश कोळी. गणेश कोळी हॅट्रिकची मारेल का गोळी हाच प्रश्नचिन्ह सगळ्यांना पडलाय. परंतु नक्कीच एक नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानात आलाय. कृपया फलंदाजाचं नाव सांगायचंय. फलंदाजाचं नाव विजय. पाहूया विजय आपल्या संघासाठी विजय घेऊन देतो का. कारण की समीकरण खूप मोठं आहे. 13 चेंडू आणि 46 धावा. तर पाहूया आणि हा चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि बॉल चालला कव्हरच्या डोक्यावर सीमा पार कणकणीत असा षटकार. तर या ठिकाणी समीकरण शिल्लक राहील ते 12 चेंडू आणि 40 धावा. तब्बल प्रत्येक ओव्हरला 20 धावांचा टार्गेट ठेवावा लागेल तर हे समीकरण ग्लिस्टर बासाच्या बाजूने जाऊ शकतं. परंतु तेवढ्याच ताकदीचे गोलंदाज अजून देखील या मैदानामध्ये श्री गणेश टायगर फोर्स कडे आहेत. आणि स्पेशल ओव्हर म्हणाल तर टायगर भाऊ यांची संपूर्ण आलेला प्रेक्षक वर्ग या टायगर भाऊंची ओव्हर पाहण्यासाठी आतुरत आहे. आणि नक्कीच टायगर भाऊ ही ओव्हर आणि तर नक्कीच टायगर भाऊ यांनी ओव्हर टाकली तर पंडितांना यांच्याकडून तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि नक्कीच या संधीचं सोनं 100% करतील याची देखील आम्हाला खात्री आहे. आणि आता आला आहे तो कामोड्याचा एक सिनियर खेळाडू गिरीश चमणे. गोलंदाजी मार्क वरती फिरकी गोलंदाज. बराचसा खूप मोठा अनुभव त्यांच्या खात्यामध्ये आहे. नक्कीच या अनुभवाचा पुरेपूर फायदा करून देतील कारण की तेवढ्याच ताकदीचे फलंदाज देखील अजून मैदानामध्ये आहेत ते नयन खांबे. आणि त्याला साथ देतोय तो विजय. विजयने आल्या एक षटकार ठोकला कव्हरच्या दिशेला. आणि नक्कीच संघाची धावसंख्या झाली ती 44. 12 चेंडू आणि 40 धावांचं समीकरण मैदानामध्ये शिल्लक.
एक विजय मैदानामध्ये, एक विजय बालाजी या ठिकाणी थर्ड पंच म्हणून आहेत. आणि नक्कीच सगळे जे खेळाडू खेळतात हे आपल्याला विजय प्राप्त करण्यासाठी असतात, त्यामुळे विजयचं महत्व खूप सगळ्यांना माहिती आहे. तर पाहूया 12 चेंडू आणि 40 धावा. पहिले वैयक्तिक पहिल्या संघाकडून चौथं षटक हाताळतील गिरीश चिमणे. आणि हा एक मोठा फटका येतोय लोंगान आणि कव्हरच्या मध्ये, परंतु नक्की या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात 2 धावा घेण्यामध्ये सक्सेसफुल. समीकरण फिरते ते 11 चेंडू आणि 38. सॉरी पाहूया गणेश गिरीचा पुढील बॉल आणि हा स्टेट ड्रावच्या दिशेने फटका ठोकलाय. बॉल चाललाय 2 बाउन्स सीमा पार, कणकणीत असा चौकार. आणि संघाचं देखील या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झाले ते ग्लिस्टर ब्लास्टर संघाचं. समीकरण खूप जवळ येऊन ठेवले. 10 चेंडू आणि 34 धावा. सांगू शकत नाही सामना कोणाच्या बाजूने जाईल, परंतु नक्कीच प्रयत्न दोन्ही बाजून चालू आहेत. आणि हा एक आक्रमण चढवलंय, बॉल दिलाय भिरकावून, बॉल चाललाय सीमा पार, खणखणीत असा नयनचा षटकार. अपेक्षित समाधानकारक आणि संपूर्ण संघ नायकाला देखील समाधानकारक अशी फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते ती नयन खांबे याची. समीकरण खूप जवळ येऊन ठेवले ते नयन खांबे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 28 धावांची आवश्यकता आहे. पाहूया नयन आपल्या संघासाठी आणि आलेला त्या साथ देतो तो विजय या संघासाठी काय योगदान देईल, सगळ्यांची प्रतीक्षा पणाला. आणि हा एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली नक्कीच या ठिकाणी चपळाईने एक धावपूर्ण आणि नक्कीच नयन होते रन आउट. रन गरज नसताना देखील या ठिकाणी प्रयत्न, कारण की नयनच्या बॅटला बॉल चांगल्या प्रकारे लागत होते, परंतु नयनला ज्याच्यासाठी जबाबदारीने पाठवलं होतं ती जबाबदारी पूर्णपणे पार केले. समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे ते 8 चेंडू आणि 27 धावा. नक्कीच येणारे 2 बॉल खूप निर्णायक असतील. जर का 2 चेंडूवरती आक्रमण झालं तर मॅचचा रंग वेगळा असेल, जर का दोन्ही बॉल डॉट गेले तर मॅचचं स्वरूप वेगळं असेल. वैयक्तिक नयन खांबे याने आपल्या संघाला तब्बल 30 धावांचं योगदान दिलंय. संघाची धावसंख्या झाली ती 57. समीकरण मैदानामध्ये शिल्लक आहे ते 8 चेंडू आणि 27 धावा. सौरभ पाटील मॅन फ्रॉम रोवा. पाहूया आपल्या संघासाठी काय योगदान. आणि हा एक मोठा फटका येतो, तो आल्या आल्या बॉलला भिरकावून दिला सौरभने आणि हा एक मोठा लांब 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 षटकार ठोकलाय. रोहा ग्रामीण मध्ये खेळताना आपल्या फलंदाजीचा, आपल्या खेळाडूवृत्तीचा जलवा आज कामोट्यामध्ये दाखवतो तो सौरभ पाटील. सातत्याने ग्लिस्टर ब्लास्टर संघामध्ये आपलं योगदान देत असतो. आमचे मित्र या ठिकाणी प्रीतम पाटील आणि राजेश जाधव यांचं आगमन झाले, त्यांचं दोघांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर पाहूया. आणि हा फसवा चेंडू अनुभव पानाला आला आणि गुणवंत गोवारे नक्कीच. आणि ही 3री कॅच घेतली आहे स्वतः यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना. आणि हा एक मोठा धक्का. आणि आता मैदानामध्ये समीकरण शिल्लक राहिले ते 6 चेंडू आणि 21 धावा. तरी सामना कोणाच्या बाजूने झुके सांगू शकत नाहीये, कारण की क्रिकेटचा खेळ आहे, त्यामुळे रंग रूप स्वरूप कधी बदलेल कोणीच सांगू शकत नाही. आणि या ठिकाणी संघाची जबाबदारी घेण्यासाठी आला आहे तो रायगडचा एक स्टार खेळाडू हर्षद तेरवणकर. इजाज भाई, डिसिजन अजून कळलं नाहीये, खूप मोठी मीटिंग झाली. फिल्डिंग तर नक्कीच रेड डेव्हिलने नाणेफेक जिंकून या ठिकाणी गोलंदाजी स्वीकारली आहे. आणि
ठीक आहे, हरकत नाही. तुम्हाला मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील दोन्ही संघाला. पाहूया टायगर भाऊ ओव्हर टाकतात का नाही. पंडित नानांचे 1000 रुपये त्यांच्या खिशामध्ये गेलेत. टायगर भाऊने जर का डाय मारून एखादा बॉल अडकवला तर सुशांत पाटील यांच्याकडून 2000चा इनाम. तर नक्कीच आपली तब्येत सांभाळायची, चष्मा घालून फिल्डिंग करायचे असं. तर पाहूया 7 चेंडू आणि 21 धावा. हाय व्होल्टेजचा सामने या ठिकाणी पाहतोय आपण. मयूर चिमणे आले गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राईकला आहे तो विजय. नक्कीच विजयला संघाला विजय प्राप्त करून देतो का याकडे सगळ्यांच्या नजर असेल. त्याला साथ देईल हर्षद. दोन्ही चांगले खेळाडू मैदानामध्ये. पहिलाच बॉल आणि फुल टच चेंडू. बॉल भिरकावून दिलाय आणि अप्रतिम दर्जा क्षेत्र या ठिकाणी पाहायला मिळते ते ऋतिक याचं. नक्कीच बॉल अडकवला गेला परंतु चपळाईने 2 धावा पूर्ण आणि समीकरण काहीस बदललं जातं. या समीकरण शिल्लक राहिले ते 5 चेंडू आणि 19 धावा. अप्रतिम दर्जाची फिल्डिंग या ठिकाणी ऋतिक औटी याच्या माध्यमातून पाहायला मिळते. अतुल औटी यांचे बंधू ऋतिक औटी. नक्कीच टायगर भाऊंचा संघ आहे क्षेत्ररक्षण करतोय. टायगर भाऊंच्या माध्यमातून 2 कूलर आलेत मॅन ऑफ द सिरीज साठी. सातत्याने सहकार्य मोठ्या प्रमाणात टायगर भाऊ यांचं. तर पाहूया समीकरण 5 चेंडू 19 धावा. विजय कशा प्रकारे खेळ आणि हा एक मोठा फटका खेळायचा परंतु चांगल्या प्रकारची गोलंदाजी या ठिकाणी लॉंगा दिशेला बॉल गेलाय. 1 धाव नक्कीच घेतली जाईल आणि आता जबाबदारी हर्षदने 1 धाव इझिली घेऊन घेतली आहे. अर्थातच उर्वरित 4 चेंडू शिल्लक आहे आणि त्या 4 चेंडूवरती मी 3 षटकार ठोकू शकतो असा सेल्फ कॉन्फिडन्स हर्षद तेरवणवरती आहे. तर पाहूया तेरवणकर या 4 चेंडूवरती आक्रमण चढवतो का. जर का 4 चेंडू मध्ये 3 षटकार ठोकले तर समीकरण बदलू शकतं परंतु गोलंदाज देखील त्या स्किल्स आहे. पाहूया आणि हा खोलवरचा बॉल लॉंगॉनच्या ठोकलाय. नक्कीच टायगर भाऊ त्या ठिकाणी तैनात आहेत. 1 धाव चपळाईने पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील चपळाईने पूर्ण परंतु पाहूया रनआउटचा कॉल दिलाय. नक्कीच अंपायरने थर्ड मॅन रिव्ह्यू घेतलाय या ठिकाणी. पाहूया विजय बालाजी आमचे थर्ड अंपायर या ठिकाणी रिव्ह्यू घेतील. आउट. क्षेत्ररक्षक बाद. चांगल्या प्रकारचा थ्रो 2 टप्पे गेला असेल तरी त्याचा फायदा करून दिला ते टायगर भाऊ याने. आता समीकरण मैदानामध्ये शिल्लक राहिलंय ते 3 चेंडू आणि 17 धावा. हर्षद जबाबदारीने खेळावं लागेल. 3 षटकारांची आवश्यकता आहे आणि हा अप्रतिम दर्जाचा नक्कीच परंतु थोडीशी दिशा भरकटली गेली ती मयूर चिमणे यांची. नक्कीच पंतांनी वाईटचा इशारा दिला परंतु पाहूया बोलला ना टायगर भाऊ काय बोलू नको काय बोलू ना अंपायर डिसिजन दिला आपण कसं बोला अंपायर दिला तर ठीक आहे. नक्कीच निर्णय कायम राहील. वाईट बॉलचा इशारा असेल. समीकरण शिल्लक राहिले ते 3 चेंडू आणि 16. समीकरण शिल्लक आहे 3 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे या ठिकाणी ग्लिस्टर पासा संघाला. आणि हा एक येतो
मोठा फटका बॉल चालाय सीमा पार कणकणीत असा हर्षदचा षटकार. लंबा पापडा लय लांब मारलाय उभी. ज्याची आतुरता संघाला होती तो षटकार या ठिकाणी पाहायला मिळालाय हर्षदच्या बॅट करून. दोनदा समीकरण शिल्लक आहे 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे ग्लिस्टर बास्टरला विजयासाठी. परंतु पाहूया मयूर चिमणे हा विजय रोखतो का, कारण त्याच्या हातामध्ये देखील 2 चेंडू हाताळण्याची त्याकडे क्षमता आहे आणि नक्कीच कंट्रोल करावा लागेल. काहीतरी आपल्या गोलंदाज जलवा या ठिकाणी दाखवावा लागेल. 2 चेंडू आणि 10 धावा. आमचं जमत नाही बाई, पाहूया माझा नाही. आणि हा एक मोठा येतो प्रहार 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 आणि आक्रमण चढवलं गेलंय मयूर वरती आणि बॉल गेला बिरकावून मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार खणखणीत असा हर्षचा बॅक टू बॅक दुसरा षटकार. या साईडला आणि हा षटकाराने समीकरण खूप जवळ येऊन ठेवलं आहे. विजयासाठी 83 धावांचं आव्हान होतं, मात्र आता संघाची धाव संख्या झाली ती 80. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 1 चौकार, 1 चेंडू किंवा 1 षटकार, 1 चेंडू किंवा 1 डॉट. सामना कोणाच्या बाजूने जाईल अजूनही कोण सांगू शकत नाही. जे खेळाडू या ठिकाणी बसले होते ते आता उभे राहिले, जे उभे आहेत ते हालचाल करू लागलेत आणि जर का पळून काढल्या तरी देखील 4 धावा तरी सामना जिंकू शकतो. पाहूया काहीसा प्रेशर मध्ये आहे. काय वाटते कोण जिंकणार? पाहूया कोण जिंकेल ह्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. क्रिकेटचा सामना अनिश्चितीचा सामना आहे, परंतु नक्कीच 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता. घाम फोडला मयूर चिमणेला हर्ष तेरवणकर याने. तर पाहूया 1 चेंडू 4 धावा. काहीसा गुणवंत गुवारी शकल लढवतोय, काहीसं मार्गदर्शन करतोय आणि या ठिकाणी लवकर वेळेचा गुणवंत आणि पंच यांना विनंती आहे की वेळेचं भान ठेवून लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. गुणवंत यांना नम्रतेची विनंती आहे. 1 चेंडू आणि 4 धावा. मयूर चिमणेने जर का सामना काढला तर जेडी समालोचक जगदीश यांच्या माध्यमातून 1000 रुपये, विनोद जगदाळे सॉरी, गुणवंत गुवारी कृपया सामना सुरू करून घ्यायचा आहे. या ठिकाणी 1 चेंडू 4 धावा आणि पाहूया आणि नक्कीच 1000 रुपये सगळ्यांच्या खिशामध्ये गेलेत आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो ग्लिस्टर ब्लास्टर. परंतु नक्कीच ग्लिस्टर ब्लास्टर संघ या ठिकाणी सामना पराजित झाला असला तरी खेळ अप्रतिम दर्जा होता आणि विजय प्राप्त केलाय तो श्री गणेशा टायगर फोर्स संघाला. विजय संघाचं मनपूर्वक अभिनंदन. ग्लिस्टर ब्लास्टर संघाला देखील पराजित झाला असले तरी देखील खेळ चांगला केला. दोन्ही संघाला पुढील मॅच साठी खूप खूप शुभेच्छा असतील आणि नक्कीच या सामन्यामध्ये ज्यांनी हुकूम